मला वाटतं की RSSच्या भैय्याजी जोशींना भारताची जी प्रांतवार रचना झाली ती मान्य नसावी किंवा त्याच्यावर त्यांचा विश्वास नसावा. कारण ज्या वेळेला या देशात प्रांतवार रचना झाली त्याच वेळेला महाराष्ट्र आणि मुंबई ही मराठी माणसाची, बरोबर, हे त्याच वेळेला जाहीर झालं आहे. परंतु ह्यांच्यासारखी काही लोक ही सतत येतात आणि मराठी माणूस आणि इतर भाषिक यांच्यात वाद लावण्याचं काम हे करत असतात आणि यांच्या मागच्यांचं उद्दिष्ट निश्चित असतं, हे निवडणुकीसाठी आहे, बरोबर आहे. सो निवडणुकी जशा जवळ येतात तसे हे प्रांतिक वाद, भाषावाद तयार करण्याचं काम करत असतात, जे जोशी साहेबांनी पुन्हा एकदा केलं. आणि पुन्हा सांगतो की महाराष्ट्रात मुंबई आणि मराठीत चालणार, बाकी कोणी चालणार नाही. कोणी भैय्याजींनी येऊन सांगो, नाहीतर देशाच्या दुसऱ्या कुठल्या महत्त्वाच्या नेत्यांनी येऊन सांगो, घाटकोपर, मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे आणि तो अमर आहे, तो मराठी माणसाचाच राहणार. सांगितलं माझ्याविषयी घेतलेलं आहे. मी पुन्हा सांगतो की त्याने माफी मागितली नसेल तरी निवडणुकीच्या वेळेला हे येऊन महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या पाया पडतात. खरं तर हे सगळं जे चालू आहे हे निवडणुकीसाठी चालू आहे. माझं मत आहे भैय्याजींनी सरळ जावं आणि घाटकोपरच्या गुजराती माणसांच्या घरी भांडी घासावी, अशीही मतं मिळणार आहेत. मतांसाठीच तुम्ही करताय ना, बाकी तुमचं काही उद्दिष्ट नाही. आमच्यात एकोपा असताना तुम्ही भांडणं लावायचं काम करता, भांडणं लावून जाता आणि नंतर मग म्हणतात की मनसेवाले मारतात म्हणून. आता हे वक्तव्य जर भारतीय जनता पक्षाच्या किंवा RSSच्या लोकांनी केलंच नाही तर वाद होतील का? खरं यांची इच्छा आहे की आम्ही गुजरात्यांना मारावं, आम्ही इतर भाषिकांना मारावं आणि मग ह्यांना मतं मिळणार. हा यांच्या मागचा या RSS भारतीय जनता पक्षांची नेत्यांची इच्छा असते की आम्ही काहीतरी बोलावं, मग मनसेवाले जातील, मग यांना धुपटतील, मग आम्ही बघितलं मनसेवाल्यांनी मारलं, आता आम्ही तुमच्यासाठी तुमचे वाली आहोत. हा यांचा एक प्रयत्न असतो मतं मिळवण्याचा. यांचा ना गुजरात्यांवर प्रेम आहे, ना मराठी माणसावर प्रेम आहे, ना कोणावर पद आहे. यांचं प्रेम हे सत्तेवर आहे आणि सत्तेसाठी ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत.